भगवान दत्तात्रेयांची ती तेजस्वी आणि शांत त्रिमूर्ती प्रतिमा आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे नाही का? पण कधी विचार केलाय की त्या प्रतिमेत त्यांच्यासोबत नेहमी असणाऱ्या त्या प्राण्यांमागे एक खूप मोठं रहस्य दडलेलं आहे? चला, आज आपण याच गूढ रहस्याचा पडदा बाजूला सारूया. हो, हीच ती प्रतिमा. एक गाय आणि 4 कुत्रे. आता प्रश्न हा आहे की हे फक्त एक चित्र आहे, एक सजावट आहे, की याच्यामागे काहीतरी खोल, खूप गहन असा अर्थ आहे? चला तर मग या कोड्याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. या रहस्याच्या पहिल्या भागाकडे वळूया. सगळ्यात आधी आपण बोलूया त्या गायीबद्दल जी भगवान दत्तात्रेयांच्या मागे उभी असते. तिचं इथे काय महत्त्व आहे? तर बघा, ही गाय म्हणजे फक्त एक प्राणी नाही. ती खरं तर साक्षात आपली पृथ्वी आहे, आपली भूमाता. आणि पृथ्वी म्हणजे काय? मातृत्व, करुणा आणि संपूर्ण सृष्टीचं पालनपोषण करणारी एक शक्ती, बरोबर? म्हणूनच तिच्या असण्याने संपन्नता आणि शांतीचा संदेश मिळतो. आणि म्हणूनच गोमातेची ही उपस्थिती आपल्याला एक खूप मोठी गोष्ट सांगते. ती हे दर्शवते की भगवान दत्तात्रेय हेच या संपूर्ण सृष्टीचे पालन करता आहेत, रक्षण करता आहेत. ते पृथ्वी आणि तिच्यावरच्या अगदी प्रत्येक जीवाचं रक्षण करतात. ठीक आहे, तर गायीबद्दल तर कळलं, पण आता वळूया त्या 4 श्वानांकडे. त्यांचं काय रहस्य आहे? 4 ही संख्या इथे खूप महत्वाची आहे. 3 का नाही, 5 का नाही, फक्त 4च श्वान का? यामागे खूप मोठं आणि महत्वाचं कारण आहे. आणि ते कारण आहे आपले 4 वेद. हो, अगदी बरोबर. हे जे 4 श्वान आहेत ना, ते म्हणजे साक्षात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आहेत. ते ज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप आहेत आणि म्हणूनच ते ज्ञानाचे रक्षक म्हणून नेहमी दत्तात्रेयांसोबत असतात. म्हणजे बघा, याचा अर्थ किती खोल आहे. भगवान दत्तात्रेय हे सर्व ज्ञानाचे, सर्व विद्येचे स्वामी आहेत. आणि वेद, जे आपल्यासाठी ज्ञानाचे अंतिम स्रोत आहेत, ते सुद्धा त्यांच्या सेवेत आहेत, त्यांच्या आज्ञेत आहेत. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. म्हणजे हे श्वान फक्त वेदांचं प्रतीक आहेत एवढंच नाहीये. याच्याही पुढे जाऊन त्यांचा एक खूप खोल, खूप वैयक्तिक अर्थ आहे. चला तो पण समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गुण म्हणजे निष्ठा. बघा, श्वान जसा आपल्या मालकाशी एकनिष्ठ असतो, अगदी तशीच अढळ निष्ठा आपल्या गुरुप्रती, आपल्या ध्येयाप्रती असायला हवी. परिस्थिती कशीही असो, आपली निष्ठा ढळता कामा नये. ही एक खूप मोठी शिकवण आहे. दुसरा गुण आहे अहंकाराचा त्याग. म्हणजेच श्वानासारखं साधं आणि विनम्र जीवन जगणं. सगळा अहंकार बाजूला सारून. कारण खरं ज्ञान मिळवायचं असेल तर आधी विनम्र व्हावं लागतं नाही का? हाच संदेश यातून मिळतो. आणि तिसरा, तितकाच महत्वाचा गुण म्हणजे इंद्रिय नियंत्रण. आपलं मन, आपल्या इच्छा ह्या खूप चंचल असतात. त्यांना नियंत्रणात ठेवून योग्य मार्गावर चालणं, हे 4 श्वान याच नियंत्रणाचं प्रतीक आहेत. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही जी शिकवण आहे ना, ती भगवान दत्तात्रेयांच्या 24 गुरु या प्रसिद्ध संकल्पनेशी थेट जोडलेली आहे. त्यांनी चक्क निसर्गातल्या 24 वेगवेगळ्या गोष्टींना, ज्यात गाय आणि श्वानसुद्धा होते, त्यांना आपलं गुरु मानलं आणि त्यांच्याकडून ज्ञान घेतलं. म्हणजे बघा, शिकण्याची इच्छा असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवू शकते. फक्त ती नजर आपल्याकडे हवी. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या सगळ्या प्रतीकांना एकत्र जोडून पाहूया. कारण ही काही वेगवेगळी चिन्ह नाहीत, तर हा एक संपूर्ण, एकसंध असा आध्यात्मिक मार्ग आहे. हे बघा, एका बाजूला आहे गाय, जी आपल्याला करुणा आणि सगळ्यांचं पालनपोषण करायला शिकवते. आणि दुसऱ्या बाजूला आहेत श्वान, जे आपल्याला ज्ञान, निष्ठा आणि आत्मनियंत्रण शिकवतात. म्हणजे एकीकडे इतरांवर प्रेम कसं करायचं याची शिकवण, आणि दुसरीकडे स्वतःवर विजय कसा मिळवायचा याची शिकवण. किती सुंदर आणि परिपूर्ण संतुलन आहे हे. आणि या सगळ्याचा सार काय? तर ज्ञान, नम्रता, निष्ठा आणि निसर्गाशी एकरूप होणं. हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे. भगवान दत्तात्रेयांची ही एकच प्रतिमा आपल्याला हे शाश्वत सत्य सांगून जाते. आता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर भगवान दत्तात्रेय निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून शिकू शकले, तर आपल्या आजूबाजूच्या साध्या साध्या गोष्टींमधून आपण काय शिकू शकतो? जरा विचार करा. कदाचित खरा गुरु कुठे बाहेर नाहीये, तो आपल्या आत आणि आपल्या आजूबाजूलाच आहे. फक्त त्याला ओळखायची गरज आहे.